आखाती देशांमधील युद्धाच्या परिणामात स्थानिक पातळीवर जाणवू मैंने खुद लगी थी गाड़ी 500 रुपये रोज दिया था गैस भर के पार्श्वभूमीवर धुळे शहरातील गॅस पंपांवर गो गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने रिक्षा चालक अडचणीत सापडले आहेत। धुळे शहरातील चाठीसगाव रोडवरील गॅस पंपावर आज सकाळपासून गॅस भरण्यासाठी रिक्षाची मोठी रांग लागलेली पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी 70 ते 80 रुपये प्रति किलो दराने विकणारा गॅस आता थेट 185 ते 190 रुपये प्रति किलो दराने विकला जात असल्याने रिक्षा चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। तासनतास रांगेत उभे राहूनही वेगवेगळा गॅस मिळत नसल्याने रिक्षा चालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे। वाढलेल्या दरामुळे रोजच्या कमाईवरही मोठा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया चालकांकडून केली जात आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून विजयवाडी गॅसच्या पुरवठा सुरळीत नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात पंपांची परिस्थिती वेगळी चित्र दाखवत आहे। ग्राहकांची होत असलेली लूट आणि वाढती गर्दी लक्षात घेता संबंधित प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करावी अशी मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे। आरिफ है मेरा नाम, तैयद आरिफ नाम है मेरा। ये जो भाव बढ़ेला है ये मनमानी भाव बढ़ा रहे हैं और ये हमारा जो चल रहा है ये जो गैस का इनका जो पुरवठा वाले इन्होंने आके इनका कुछ तो भी कार्रवाई करिए। और कलेक्टर साहब को एक ही निवेदन है कि भाई ये जो चल रहा है मनमानी भाव या हमारा इसके ऊपर ही उठना बैठना है। और सुबह 5 बजे से हमने नंबर लगाया है कलेक्टर साहब को। तो कलेक्टर साहब बोल रहे हैं कि भाई पेट्रोल मिल रहा है, गैस मिल रहा है, सब सुनिश्चित है। पर आप आके देखिए, आप यहाँ की पोजीशन देखिए कि क्या चल रहा है क्या नहीं। 165 रुपये 175 रुपये लीटर पेट्रोल गैस बोल रहा है वो, और उसमें बोलता है मशीन बंद होगा, ये होगा वो होगा। हमने क्या करना, हमारा कुछ तो भी हमको कुछ तो भी यानी न्याय मिलना चाहिए। इसके आगे और क्या बोल सकते हम। मैं एक रिक्षा चालक आहे। आम्हाला रिक्षा चालक बांधवांना सगळ्यात मोठी आमची जी जळणगळणची जी चालण्याची आमच्या रिक्षावर आमचे घरं चालतात आणि त्यानुसार आम्ही गॅस भरून आमच्या गाड्या चालतात। पण जो पूर्वीचा भाव होता गॅसचा तो मोजून फक्त त्यांचा 40-42 पासून यांनी सुरुवात केलेली गॅसची लिटरला, आणि किलोचा काहीतरी 75 रुपये किलोने होता। तर त्यावेळेस एकदम रेग्युलर होतं, सगळ्यांना योग्य वाटत होतं। त्याच्यानंतर युद्धाच्या पार्श्वभूमीवर तो भाव वाढला आजचा, आम्ही त्यालाही सहमत आहे, असं नाही आहे का त्याला सहमत नाही। पण तो भाव त्यांनी असा म्हणजे आम्हाला त्या भावामध्ये आम्हाला परवडलं पाहिजे। पॅसेंजर पैसे देत नाही, पहिली गोष्ट। आम्ही त्यांना कितीही जीव खोदून सांगितलं तरी त्यांची मानसिकता बनणार नाही। पण आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही काल तुम्ही 75 केला, मग 90 केला, 110 केला, आजचा 175 रुपये लिटरचा भाव आहे, जो आम्हाला किलो बी भेटत नव्हता। किलो 75 रुपये होता, आता 175ने आम्हाला लिटरने भेटतोय। आम्हाला काही परवडत नाहीये आणि त्या सुद्धा आम्ही द्यायला सुद्धा तयार आहे, कारण आमचे घर उठणं बसणं सगळ्यांचं त्याच्यावर आहे। तरी सुद्धा आम्हाला आता गॅस भेटत नाही। आता त्यांचं असं कारण आहे का मोटर बंद झालेली आहे। आम्ही त्याला मान्य करतो, मोटर बंद झालेली आहे। त्यांचं सांगणं असं आहे का तासभरात मोटर चालून जाईल, 2-4 तासात। नागपूरवरून माणसं रिपेअर करायला इथं बोलवता येते, 2 तासात येणार आहे का? नागपूर 600 किलोमीटर नागपूरचा अंतर आहे, आणि इथं का मेकॅनिक नाही आहेत का जे त्याला बनवून देणार आहेत? आमची एकच विनंती आहे कलेक्टर साहेबांना बी एकदम हात जोडून का जे रिक्षावाल्यांचा जो प्रश्न आहे तो सोडवा बस। आम्हाला ह्याच्या पुढं काहीच नको आहे, आम्हाला काही वादविवाद करून घ्यायचा नाही आहे। फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे, आमच्या घरं त्याच्यावर चालतात त्या घरांचा तुम्ही काहीतरी विचार करा एवढा।